देवा, माझा जीव तर वाचला, पण मला माझ्या जीवापेक्षा पण प्रिय असलेला माझा मुलगा माझ्यापासून दुरावला. आता माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? देवी आई, तुझ्या कृपेमुळे आमच्यावरचं सगळं संकट टळलंय. तुझी कृपा अशीच आमच्यावर राहू दे. आम्हा सगळ्यांना असंच कायम एकत्र ठेव. आता कसं सांगू मी आईंना? संकट संपणारं नाहीये, तर उलट एका खूप मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे सगळ्यांना. पुढचे काही दिवस कठीण असणार आहे. आम्हाला ते निभावून नेण्याचं बळ दे देवी आई. देवा देवा देवा, अरे थांब. काय झालं याला? असं का बघतोय? नाही, काही कळत नाही. कालपासून बघतोय याचं काहीतरी बिनसलंय. बाबा, मी बोलेन ना त्यांच्याशी नंतर. आपण आधी भैरवी मॅडमना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाऊयात का? हो. वहिनी, मी आत्याला रूममध्ये घेऊन जाते. तू तिच्यासाठी सूप करतेस? चालेल, बनवते.